राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील श्री विजयादशमी सणाचं औचित्य साधून रविवारी शहरात गणवेशात स्वयंसेवकांचं शिस्तबद्ध पथसंचलन उत्साहात पार पडले। यामध्ये शेतकरी, लघु उद्योजक, डॉक्टर, वकील, व्यापारी, शिक्षक, नोकरदार, महाविद्यालयीन विद्यार्थी आदींचा समावेश होता। परिसराचे नेते दीपक बापू पाटील, शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेशदादा पाडवी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील उपस्थित होते। यामध्ये 4,500 स्वयंसेवक सहभागी झाल्याचा अंदाज आहे। पथसंचलनावेळी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि पुष्पवृष्टीनं स्वागत करण्यात आले। घोषवादनाच्या निनादात निघालेले संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। संध्याकाळी पथसंचलन झाल्याची माहिती संघाचे तालुका संचालक डॉक्टर हेमंत करुणाशंकर सोनी यांनी दिली आहे। शताब्दी वर्षानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण होते। या उत्सवासाठी सुनीताबाई दारासिंग रावताळे, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार सन्मानित यांची प्रमुख उपस्थिती होती। तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर प्रदीपजी पाटील, बालरोग तज्ज्ञ, तसेच प्रमुख वक्ते म्हणून निलेशजी गद्रे, पश्चिम क्षेत्र कार्यकारी सदस्य हे उपस्थित होते। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क, शहादा।